नमस्कार, श्री स्वामी समर्थ. चपाती शिल्लक राहिलेत, मग ही रेसिपी नक्की ट्राय करा. शिल्लक राहिलेल्या चपातींचे तुकडे करून घेऊयात. त्यानंतर गॅसवर कढई ठेवून हे तुकडे कढईमध्ये व्यवस्थित परतून घेऊयात. 7 ते 8 मिनटं हे तुकडे परतल्यानंतर त्याला कुरकुरीतपणा येतो आणि त्यामुळेच ही रेसिपी खूप छान लागते. आता टाकून घेऊयात फोडणी. कढईत 2 ते 3 चमचे तेल घेतलेत. त्यात घालूयात मोहरी, जिरे, कच्चे शेंगदाणे. तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊयात. कढीपत्ता, लसूण पेस्ट, दोन मोठा चिरलेला कांदा फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घेऊयात. आता घालूयात चिरलेला टोमॅटो, धनेपूड, लाल तिखट, चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊयात. आता घालूयात चपातीचे तुकडे. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात थोडा वेळ. गोड आवडत असेल तर त्यामध्ये साखर घालून घेऊयात. वरून घालूयात चिरलेली कोथिंबीर, थोड्या वेळासाठी गॅसवर परतून घ्यायचं आहे. आणखीन थोडं साखर घालून घेऊयात. तयार झाली आपली फोडणीची चपाती. हा पदार्थ तुम्ही सॉस बरोबर सुद्धा खाऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.